ऐश्वर्या, वेलकम बॅक टू युअर चॅनल. आत्ता वाजलेत रात्रीचे 1:51 आणि मी चालली आता फिरायला. आता तुम्ही म्हणाल की कुठे एवढ्या रात्रीची ही निघाली आहे, तर येस मी चालली आहे मालवणला. आणि ऑफकोर्स मी एकटी नाही आहे, तर माझ्यासोबतसुद्धा आहेत माझ्या 2 बहिणीसुद्धा माझ्यासोबत येणार आहेत. आणि आता मी थ्रूआउट द जर्नी काय काय करतो आहे, कसं कसं जातो आहे ते सुद्धा नक्की बघा. आणि हा ब्लॉग अजिबात शेवटपर्यंत चुकवू नका. सो भेटूयात आता. तर आता चला जाऊयात आपण पुढे सुद्धा. आता तुम्ही म्हणत असाल की या तिघीच चालल्यात, तर अजिबात नाही. माझ्यासोबत माझा नवरा पण आहे. चला चला जाऊयात आता. आठवतीये तर आता गणपती बाप्पाचं नाव घेऊन निघूयात. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपल्याला पहिला टोल लागला आहे आपल्याच पुण्याजवळचा खेड शिवापूर. आणि हा पहिला टोलचे आहेत आपल्याला 125 ना. येस 125. येस 113 वरून 125 कधी आलं कळलंच नाही आहे. तर हा पहिला टोल पण आपण क्रॉस केला. आता असंच 22 मिनिट. चला. सो येस फायनली आमचा खंडाळा घाट सगळ्यांच्याच आवडीचा सुरू झाला आहे. बाईला आतमध्ये वळणार नाही होत. पुढे साताऱ्याला एक छोटासा हॉल्ट घेणार आहोत, तर तिथे भेटूयात. आता हा आम्हाला सेकंड टोल लागलाय साताऱ्याचा. येस 130. आता साताऱ्यानंतर पहिलाच हॉल्ट घेतोय छोटासा, तो पण पेट्रोल भरायला. गाडीला सकाळी सकाळी आमच्या भूक लागली आहे म्हणून थोडंसं खायला देतोय. आता आला तिसरा टोल कराडचा तसवडे फाट्याचा आणि इथला टोल आहे 75 रुपीज. वा फास्ट झालं. व्हिडिओ काढ. बघून मला वाजायला लागलं. इकडे थांबते. क्या हुआ? क्या हुआ? तुम्हाला एवढी का थंडी वाजते? हे उंदीर छोटासा आहे तो गेले. आता मी आता कराड पासून अनुस्करा घाटसाठी राईड घेणार आहोत. अगदी 200-300 मीटरवरच आहे. तर आता त्यासाठी आम्ही थोडंसं हॉल्ट घेण्यासाठी चहा आणि रात्रीची मॅगी खाण्यासाठी थांबलं. तर इथे सगळे थांबलं. ती खाऊन झाल्यानंतर मग आम्ही निघणार आहोत. हॅविंग मॅगी ॲट 5 AM. गरम आहे ना मस्त. काका जसं की मगाशी आम्ही मॅगी खाल्ली, त्यानंतर थोडासा चहा पण पिला घोटघोट. पण मग पुढे फ्रेश होण्यासाठी हॉटेल किंवा काहीतरी शोधत होतो. तर आम्हाला पुढेच एक अराऊंड 100 मीटरवर आम्हाला मॅगडी दिसलं. मॅगडीमध्ये आलो. मग या सगळ्यांचा पुन्हा कॉफी ब्रेक पण झालेला आहे. आणि मग त्या कॉफी पिल्यानंतर मग आता निघणार आहोत आम्ही इथूनच पुढे 200 मीटरवर कराडपासून राईट साईडला अनुस्करा घाटसाठी टर्न आहे. तर आता त्या रोडनी मग आम्ही पुढे मालवणला पोचणार आहोत. माझं झालं का पाच चाललंय असं करते. ती सकाळी सकाळी मालकाला ओरडती, मला कुठं ऑफिस चालत. तू मला कसं परत बरशीला सकाळी सकाळी पाण्यापेक्षा पण कॉफीचा वापर. इन्स्टंट एनर्जी. चला काही 6 वाजल्यात. दीक्षा तू नको मारू. दीक्षा नाकातच पारा.
तर आता आम्ही कराडमधून राईड घेतला आहे आणि इथे आता आपण बघतोय की याच्यामध्ये समोर बोर्ड लावला आहे की मलकापूर मार्गे मग आम्ही आता पुढे निघणार आहोत. रत्नागिरी 135 आहे, देन गणपतीपुळे 156 आहे. तर याच रोडने आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. मस्त घाटात आम्हाला आता छान सनराईजचं हे दृश्य बघायला मिळालं आहे. मस्त थोडंसं धुकं आहे, त्यानंतर येलो येलो एकदम छान वाटतंय. आणि या विंडमिल सुद्धा इथे दिसत आहेत. मस्त गार वारा, त्यानंतर मस्त सनराईज सकाळी एकदम. तर आता आम्ही अनुस्करा घाट क्रॉस करून राजापूर मार्गे कणकवलीमध्ये सुद्धा आलेलो आहे. ऑलमोस्ट आता कणकवलीत पोहोचू. तर म्हटलं की आता नाश्तासुद्धा करून घेऊया. तर मग आता नाश्त्याला आम्ही एके ठिकाणी थांबलो. तर तिथे आम्ही आता कोकणातली मिसळ घेतली आहे. कोकणात आलो आणि कोकणी पोहे पण आम्ही घेतले. त्याच्यानंतर आमच्या आंबोड्यासुद्धा येतात. तर आता आमचा सगळा नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही फायनल डेस्टिनेशनला जाणार आहोत. इथे जाण्यासाठी अराऊंड आम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे. तर आता आमचा नाश्तासुद्धा आलेला आहे. आलू पराठा, त्यानंतर हे घावणे आहे, पोहे आणि ही मिसळसुद्धा आलेली आहे मस्त रस्सासोबत. तर इथे आता आम्हाला लागली मालवणची बाजारपेठ आणि इथे आपल्याला ड्रायफिशपासून ते कोकणातल्या अगदी ऑथेंटिक रानटी भाज्यांपर्यंत सगळं काही बघायला मिळालं. छान एकदम निवांत वातावरण तिथे होतं. तर फायनली आम्ही 10 ते 12 तासांचा 400 किलोमीटरचा प्रवास करून मालवणमध्ये पोहोचलो. पण आम्ही जो रूट सिलेक्ट केलेला होता मालवणमध्ये येण्यासाठीचा तो खूप अमेझिंग होता. अनुस्करा घाट खूप जास्त सेफ आहे, फॉगी वेदर नाही आहे, त्यामुळे तुम्ही आरामात रात्रीचं सुद्धा ड्राईव्ह करू शकता. आता मालवणला येण्यासाठी आम्ही अंबोली किंवा गगनबावड्याने सुद्धा येऊ शकलो असतो, पण त्या घाटमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये जास्त फॉगी वेदर असतं, पुढचं काहीच दिसत नाही. विजिबिलिटी खूप जास्त लो असल्याकारणाने तो रोड तितकासा सेफ नाही आहे. म्हणून आम्ही कधीही अनुस्करा घाटच प्रेफर करतो. आणि आता आम्ही जो रिसॉर्ट बुक केलेला होता तो बीच व्ह्यू असल्याकारणाने तिथे जाण्याचा रूटसुद्धा हा बीचवरून होता, विच वॉज सो अमेझिंग. आणि आता आम्ही कोणता रिसॉर्ट बुक केलेला होता, काय आहे त्याचे प्राईस किती आम्हाला होती, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघावा लागणार आहे. सो स्टे ट्यून. टिल देन बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. This is the route we have travelled from Varzi, Pune to Malvan. We took a smooth and safe highway drive till Karad and then continued towards the Konkan region. This route avoids heavy traffic but offers most beautiful scenery and is one of the safest options for coastal ride in Konkan.